नमस्कार मित्रांनो, कथारंगमध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, लग्न ही तशी अवघड गोष्ट आहे नाही का? जमलं तर पटकन जमतं, नाहीतर वर्षानुवर्ष रखडतं. पण बघा, आपल्या कुसा काकूंच्या घरात मात्र एकदम 3 लग्न एका झटक्यात जमली. ऐकूया कशी जमली ती. तर ऐका, लग्न कल्लोळ ही कथा. लेखिका आहेत विजया वाड. चला तर मग ऐकूया लग्न कल्लोळ. कुसा काकू, वंदनानं बागेत हाक मारली तशी कुसुमच्या नाकावर सुरकुती पडली. वंदना ही सख्ख्या शेजारणीची सून होती. केवढ्या जोरात हाकारतेस? कुसुम काकू म्हणावं ग. कुणाचं नाव असं ओसवू नाही बाई. कुसुम काकू, तुम्हाला एक जम्मत सांगायची होती. कसली जम्मत? तुमचा मनोज आहे ना, तो आमच्या जयूवर लाईन मारत असतो. माझा मनोज तुमच्या फेपट्या जयूवर? शक्यच नाही. तो नाही बाई तिला फेपटी म्हणत. तो तर म्हणतो जुनी नटी मुमताज होती ना, तशी दिसते जयू. तिचा नाक नक्षा घेतलाय मुमूनं. म्हणजे तो जयूला मुमू म्हणतो लाडानं. आपलं जयंत आणि मनोज ही दोन्ही मुलं कुसुमताईचा मान अभिमान होता. पण जयंत मोठा आणि मनोज छोटा. मग जयंत कोणावर डोरे डालत नसताना मनोजनं हे काम करावं? काही सिनियरिटी वगैरे आहे की नाही? हल्ली ज्येष्ठतेला किंमतच देत नाहीत मुलं. बरं, त्यातून आपली मुलाकडची बाजू. मान सन्मान सांभाळीत मुली सांगून आल्या असत्या, आपण पसंत केल्या असत्या. कसं काय? त्यातून अत्यंत नकट्या नाकाची जयू. 12वीत 2दा नापास झाली होती सायन्सला. मग कला शाखेला घेऊन BA केलं तिच्या मायबापांनी. लग्नाच्या गाठी ग्रॅज्युएशन शिवाय झटपट बांधल्या जात नाहीत म्हणून. माझा नाही बाई विश्वास. त्यातून आमच्या घरी सिनियरिटी पाळतात. जयंताचं झाल्याशिवाय मनोज कधीही लग्न करणार नाही आणि जयूशी तर शक्यताच नाही. मला चाफेकळी नाकाच्या सुना हव्या आहेत, फेपट्या नकोत. संतती चाफेकळीच हवी. नो चान्सेस, सांग तिला. मी कशाला बाई मध्ये पडू? मनोज आणि जयू बघून घेतील. ननंदेला वाटायचं मी भांड फोडलं आणि चांगलं आमचं जमत होतं तर भाऊजाईने दुष्टपणानं तोडलं. मी काही बोलले होते विसरून जावो. वंदनानं झुरळ झटकावं तशी बातमी झटकली. पण ती कुसा काकूंच्या दिलावर कोरली गेली होती. त्याचं काय? घरी गेल्या जयंता एकटाच सापडला. तो मीनानं केलेला गाजर हलवा खात होता. मीना म्हणजे शांताची मुलगी. शांता त्यांच्या घरचं सर्व काम करत असे. सकाळी 8 ते सायंकाळी 6. कुसा काकू सम्राज्ञीसारख्या राहत. मीनाला शिकायचे होते तर शांताला तिच्या शिक्षणाचा खर्च कुसा काकूंनी विना तक्रार दिला होता. मीना BCom झाली होती. चाफेकळीही होती. असो, मीना हल्ली जरा जास्तच येते आपल्यात हे त्यांच्या तीक्ष्ण नजरेनं जोखलं होतं. आई कुठाय? आणि तू काय करतीस इथं? आईचं डोकं दुखत होतं. मग जयंतानं तिला मनोजबरोबर स्कूटरवरून घरी पाठवलं आणि मला त्याच स्कूटरवरून इकडे घेऊन आला. मी ना आईची सगळी कामं करून टाकली आहेत. मला श्रममूल्य भरपूर आहे. BCom झाले म्हणून हे काम कमी प्रतीचं, ते काम कमी प्रतीचं असं मी बिलकुल मानत नाही. धुणी, भांडी, केर, लाद्या, स्वयंपाक कशाचा मला कमीपणा वाटत नाही. त्यातून तुमच्या घरात काम करण्याचं तर मुळीच नाही. तिला कशात मान वाटतो आणि कशात कमीपणा वाटतो याचा आलेख कुसा काकूंना मुळीच बघायचा नव्हता की ऐकायचाही नव्हता. त्यात त्यांना इतकुसा सुद्धा इंटरेस्ट नव्हता. मी ना, तू MCom करणार होतीस ना? बघ नाही, मी तिला हेच सांगतोय, MCom कर, बँकेच्या परीक्षा दे, मग बँक ऑफिसर म्हणून भरती करतात. एकदम मस्त स्टार्ट, 50,000 महावार. काय सांगतोस काय? मीना 50,000 कमावणार? हल्ली कुणीही कमवायला लागलात बाबा खोऱ्यानं पैसे. काही क्लासच नाही राहिला. क्लास म्हणजे काय म्हणायचंय काय तुम्हाला? श्रम करणाऱ्या बायांना कमी लेखता की काय काकू तुम्ही? कुसाताई एकदम सावध पवित्रा घेऊन म्हणाल्या. छे ग बाई, मीनाचं समाधान झालेलं दिसलं. तुझं झालं असेल तर निघ तू. अजून फर्निचर पुसायचंय काकू. अगं, 1 दिवस नाही पुसलं तर नाही, काय मोठंसं त्यात. माझी खोली चकाचक पाहिजे मीना मला. बरं बापा जयू, करते. ती गोड हसली.
भांड्याचं काम संपून जयंताच्या खोलीत गेली. जयंता तिच्या पाठीपाठी त्याच्या खोलीत गेला. ही गोष्ट कुसाताईंना जोरात ठेच लागावी इतकी खटकली. पण एकदम कसा ना डायरेक्ट संशय घेणार. पण मन कुरकुरत राहिलं आणि बजावू लागलं. कुसे, कुसमे, कुसू, सावध हो, रात्र नव्हे दिवस सुद्धा वैऱ्याचा आहे. दुसऱ्या दिवशी कुसाताई नेहमीप्रमाणे बागेत गेल्या तर बंडोपंत भेटले. गेले आठवडाभर दिसलेच नव्हते ते. किती गप्पा व्हायच्या. फेऱ्या मारताना कुसुमबाई म्हणायचे. कधी ताई म्हणून हाकारलं नाही. कुसुमताईंना झपझप चालता यायचं नाही तर आपला स्पीड कमी करायचे. त्यांच्या चालीत चाल मिसळायची. किती बरं वाटायचं कुसुमला. कुसुमबाई, लास्ट वीक वॉज हॉरिबल. काही विचारू नका. एकटं राहणं मीच पसंत करायचो हिच्या मागे. बट इट इज नॉट अ गुड आयडिया ॲट ऑल. सुना माझखोरपणा करता तसं तुम्हीच म्हणता ना बंडोपंत. मी खरं तेच बोलतो. अहो गेल्या आठवड्यात आजारी पडलो तर मुक्ताफळं उधळलीन. पप्पांना सांगितलं कुणी एकटं राहायला. आमच्या काही त्यांच्या 50,000 पेन्शनवर मुळीच डोळा नाही. मी खरं सांगायचं आम्हाला पेमेंट भरपूर आहे. गधड्यांनो, आम्हाला म्हणजे माझ्या मुलांना. त्यांना IAS IPS कुणी शिकवलं? तुझ्या मायबापांनी का गे? ही झिजली आणि स्वर्गात गेली. मी झिजलो पण मागे उरलो. मला स्वाभिमान आहे म्हणून एकटा राहतो. बंडोपंत बोलून बोलून थकले. कुसुमबाईंनी स्नेहार्द दृष्टीनं बघितलं तेव्हा इतकं बरं वाटलं ना बंडोपंतांना. झालो रिकामा. पण कुसुमबाई, 60 ते 70 या वयात उमेद असूनही जेव्हा एकटेपणा वाट्याला येतो ना तेव्हा वाटतं करावा दुसरा विवाह. मग करा की. कुणाशी करू? जाहिरात द्या वर्तमानपत्रात. लग्नच न झालेल्या कुमारिका देखील मिळतील. कितीक बाया लग्नाविना पडल्यात. हो का? मी तुम्हाला सांगते बंडोपंत, marathishadi.com वर एक विभाग नुकताच विवाहोत्सुक ज्येष्ठांसाठी सुद्धा निघालाय. हो का? शिवाय आपल्या कॉलनीत पर्वतेबाई असे विवाह जमवतात, मला ठाऊक आहे. आणखी काय काय ठाऊक आहे तुम्हाला कुसुमबाई? असा तिरकस सवाल कशाला? स्वतःच्या मनासच विचारा ना. म्हणजे मी नाही समजले. इतका आपल्या गप्पांचा फड रंगतो की नाही? रंगतो, यात वादच नाही. पण त्याचा लग्नाशी काय संबंध? फार जवळचा संबंध आहे कुसुम. बाई जोडा. नको, मी विधूर आणि तूही विडो. ए जा काय करताय बंडोपंत? त्या रागेजल्या. प्रपोज करतोय मी कुसुम तुला. 2 लग्नाची मुलगी आहेत मला. त्यांच्याशी मला काय कर्तव्य? पण मला आहे ना. अहो काय म्हणतील दोघं? आईला आमच्या लग्नाची काहीच पडली नाही, स्वतःच लग्न करायला निघाली म्हणतीलच ना. म्हणजे तू मुलं नावाच्या बागुलबुव्याला घाबरतेस तर? हो हो बंडोपंत. बंडू म्हण ग. नको हो, अगदीच कसं तरी वाटतं. कसं तरी म्हणजे? बेकार बेकार वाटतं हो. कुसुम, तू मला फार आवडतेस. तुझं दर्शन होईल म्हणून मी रोज बागेत येतो. तू दिसलीस की मला फार आनंद होतो. एकाकी पण धुतलं जातं बघ. 60 बुद्धी नाठी झाली तुझी बंडू. बोलता बोलता एकेरी बंडू? नो अहो नो बंडोपंत. आपण सिक्सर मारलाय आणि तो वर्मी लागलाय हे कळलं कुसुमला. 60 बुद्धी नाठी जरी हाती आली काठी, मी तुझ्याच पाठी. आपल्या तुपल्या लग्नासाठी नाचताय काय? ती आमच्या सोसायटीतील वंदना फिसफिस हसतीये. हसू देत. हसतील त्याचे दात दिसतील. 4 दिवस हसतील, मग गप्प बसतील. नंतर त्यांना हसायला दुसरा टॉपिक मिळेल. किती दिवस एकाच गोष्टीवर हसणार ग कुसुम? हो, हेही खरंच म्हणा. तुमच्या बोलण्यात तथ्य आहे बंडोपंत. मला कसंच वाटतंय. बागेत असे प्रश्न नकोत. मग बाहेरगावी जाऊ, मनसोक्त बोलू उरलेल्या आयुष्यावर. तुमच्याबरोबर एकटी? बाहेरगावी? अशक्य बंडोपंत, केवळ अशक्य. मी या स्वैराचाराचा विचारही करू शकत नाही. बरं, ॲग्रीड. घरी जाऊन शांतपणे विचार कर. अहो पण मला स्वयंपाक करायची ना आवड आहे.
आपण खानावळीचा डबा लावू. घराची स्वच्छता बाई आहे कामाला. कुसुम सुखावली. म्हणजे या बंडूला स्वयंपाकीन मोलकरीन नको आहे. गुड. आपणही 32व्या वर्षापासून व्रतस्थ आहोत. काय हरकत आहे. मन एक उलट दोन सुलट करीत राहिलं. लग्नाचा प्रस्ताव आपण मुळीच मांडला नव्हता. तो आपणहून चालत आपल्याकडे आलाय. त्यातून कामाचं आणि स्वयंपाकाचं झंझट नाही. जोडीनं सिनेमा नाटकाला जाऊ, ट्रिपा करू. खरं तर प्रपोजल अट्रॅक्टिव्ह आहे. मी विचार करून सांगते, कुसुम म्हणाले. ओ दॅट्स ग्रेट. बंडोपंतांच्या आवाजात मूर्तिमंत उत्साह होता. कुसाताई घरी आल्या तर दिवाणखान्यात बायकाच बायका. दूरदर्शनचा कॅमेरा आलेला. अरे काय आहे काय. शांताची मीना जयंता कॅमेऱ्यासमोर शिवानी जोशी मुलाखत घेत होती. एकदम म्हणाली, आपल्याला ज्या व्यक्तीची आत्यंतिक प्रतीक्षा होती ती व्यक्ती अर्थात जयंतची आई कुसुमताई योग्य क्षणी प्रविष्ट झाल्या आहेत. टाळ्यांचा गजर कुसुमताईचे कान भेदून गेला. या बसा कुसुमताई. त्यांना प्रॉमिनंट खुर्ची दिली गेली. जयंता, मीना ही खरे तर तुमच्याकडे काम करणाऱ्या कष्टकरी मोलकरणीची मुलगी, पण तू तिला प्रपोज केलेस आणि जातीयवाद उच्च नीच असा भेद सारच समाप्त केलंस. पण सर्वात महत्वाचं म्हणजे तुझ्या आईनं अर्थात कुसुमताईंनी ते मान्य केलं. खरंच नव्या पिढीच्या जयंत मीनापेक्षा मला जुन्या पिढीच्या कुसुमताईंचं तोंड भरून कौतुक करावंसं वाटतं. बोला कुसुमताई, सर्वांना संदेश द्या. तुमचं मन जसं मोठं आहे तसंच त्यांना करायला सांगा. बोला. माईक त्यांच्यासमोर, कॅमेरा त्यांच्या चेहऱ्यावर. बापरे बाप. कुसुमताई गांगरल्या. तेवढ्यात बंडोपंत आलेले बघून आणखीच गांगरल्या. ते कुसुमची छत्री बागेत राहिली ती घेऊन आले होते. कौतुकानं कुसुमकडे बघत त्यांनी बोल ग बोल अशी खूण केली. खूप धीर आला त्यांना. बोला कुसुमताई. दूरदर्शनचा कॅमेरा सर्वदूर पोहोचतो, अगदी जगभरात. तुमच्याजवळ एक अनमोल चीज आहे, प्रागतिक दृष्टिकोन. लोक पेहरावात आधुनिकता आणतात पण मनाने मात्र तसेच बुरसटलेले राहतात. नेहमीच असा विचार करतात की सुधारणा व्हावी, पण ती शेजारच्या घरी. तरी आपण जगाचे डोळे उघडा. आपल्याला प्रगतीचा झेंडा रोवायचा आहे. आपण प्रागतिक विचाराच्या म्हणून जग आपल्याला ओळखणार. त्यांच्या मनाने उचल खाल्ली आणि त्या बोलू लागल्या. हो, मीच म्हटलं करा लग्न. कारण प्रेम म्हणजे प्रेम असतं. त्याला जातीपातीचं बंधन नसतं. हा अमीर तो गरीब असलं काही वाटत नसतं. प्रेमाला लग्नाचं बंधन लावलं की सगळं कसं मंगलमय होतं. प्रेम म्हणजे प्रेम असतं. काय टाळ्या वाजवल्या उपस्थितांनी. खरं तर जयंत आणि मीना फार सुखावले होते. आपल्या आईला प्रसिद्धी खूप आवडते हे जयूला ठाऊक होतं. आई, आज तू खरोखर फारच सुंदर सुंदर विचार मांडलीस. प्रेमाची परिभाषाच नव्याने उलगडलीस. यू आर सिम्पली ग्रेट. मला खरंच खूप अभिमान वाटतो की मी तुझा मुलगा आहे. त्याने आईला चढवले. त्यानेच तर हा प्लॅन आखला होता ना टीव्हीचा. टीव्हीचं युनिट हे सारं क्षण टिपत होतं. शिवानी म्हणाली. कुसुमताईंचा आदर्शाचा कित्ता गिरवा रसिकांनो. आणि आपण आपल्या मुलांनाही आपलं प्रेम निवडण्याचं स्वातंत्र्य द्या. सुखी व्हावे प्रणयोजन असे मला अगदी मनापासून वाटते. हा क्षण टिपणं अत्यंत गरजेचं आहे हे चाणाक्ष मीनानं ओळखलं. तिनं नजरेनं जयंताला खुणावलं. दोघं नमस्कारासाठी वाकले. कुसुमताईंनी मनापासून आशीर्वाद दिला. सुखी आणि आनंदी असा. माझे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत. जयंत आणि मीना काय खुश झाली दोघं. मग मनोज मी जयूही सरसावले. अरे, आपण का मागे राहावे. दोघे हिया करून पुढे आली. आईच्या चरणावर मस्तक ठेवलं. आई, आम्ही फार प्रेम करतो ग एकमेकांवर. अरे चोरांनो, त्या मनात रागाने पण उघड लाडाने म्हणाल्या. सख्खे शेजारी झालो प्रेम पुजारी आई. छान छान. हृदयी आग पण बाहेर प्रेम राग. कुसमे, ही फेपटी नक्की तुझी सून होणारच आता. तुझ्या नाकावर टिचून ग. अब मनोज जयू का और जयंत मीना का. लग्न झाल्याबरोबर तुझे मुलगे बायकोचे बैल होतील. अब तेरा क्या होगा कुसू. अफसोस, अकेली पड गई तू कुस्सी. काय काय मनात आले कुसूच्या. चाफेकडे नातवंडांचा चान्स आता या जयीमुळे 50-50 झाला होता ना. शुभ शुभ होऊ दे दोघांच्या जीवनात.
आईचे आशीर्वाद सदैव ठेवा हृदयात, कुसुमताई उघड उघड म्हणाल्या. इतक्यात बंडोपंत म्हणाले, कुसुमबाई, आपलंही करा ना डिक्लेअर, एवढा टीव्ही आलाय दारी. अहो, कशाबद्दल म्हणतात आपण बंडोपंत? बंडोपंत दूरदर्शनच्या कॅमेऱ्यासमोर गुडघ्यात वाकून बसले. म्हणाले, गुलाबाचे फूल आत्ता नाही हाती, पण कुसुम माझी तुझ्यावर जडली प्रीती. वय नसतं ग प्रेमाला आणि लग्नाला, कंटाळलो आहे मी एकटेपणाला. हो म्हण तू कुसुम माझ्या प्रपोजलला, हो म्हण ग आपल्या दोघांच्या विवाहाला. शिवानी बघतच राहिली. अरे वा, मला वाटलं होतं लग्नाचा फक्त डबल धमाका आहे. नाही नाही शिवानी, लग्नाचा ट्रिपल धमाका आहे. आता कुसुमबाई बिचकत आहेत, पण त्या नक्की हो म्हणतील. अगं, एकाकीपणाची सुरी प्रत्येकाचं हृदय चिरीत असते. फक्त लोक काय म्हणतील याचा बागुलबुवा वाटत राहतो ग माणसांना. बायांना तर फारच. पण तूच सांग, तुमच्या सुखानं किती जण सुखावतात? तुमची आसवं पुसायला किती जण पुढे सरसावतात? सांगाव, नाही ना उत्तर देता येत? मित्र हो, जे तुमच्या सुखात सहभागी होत नाहीत, तुमचं दुःख दूर करायला झटत नाहीत, अशा लोक म्हणवणाऱ्यांची का भीती बाळगायची? लोक काय म्हणायचं ते म्हणत. आपणे मन की बात सुन कुसुम, हो म्हण, हो म्हण. कुसुमताई म्हणाल्या, मुलांनो, मी अपेक्षेने बघू लागल्या. आई, तू बंडोपंतांना हो म्हण, ते मनाने चांगले वाटतायत. मग हो बरं का बंडोपंत? काय टाळ्यांचा गजर, बाप रे बाप. क्षणार्धात कुसुमबाई आनंदी झाल्या. मुलांनीच होकार दिला होता. मनावरचे ओझेच उतरून गेले होते. मग काय रसिकांनो, तो सिलसिला टीव्हीवर इतका गाजला, बागेतील 2 अन्य एकाकी माणसे धीर करून लग्नाचा विचार करती झाली. मित्रांनो, रसिकांनो, प्रियजनांनो, आईचा लग्न कल्लोळ झाला, कोणी न राही आता एकला. आपल्यालाही बरं वाटलं ना? धीर चेपला की माणसं काही निर्णय शहाणपणाचे घेतात. कोणत्याही वयात साथ सोबत खूप महत्वाची असते, नाही का प्रिय वाचकांनो? कशी वाटली कथा? नक्कीच आवडली असेल. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.